आजकाल CCTV कॅमेरे, मोबाईल आल्यामुळे अनेक गोष्टी पुराव्यांसह समोर येतात. त्यापासून शाळेतील शिक्षक काही सुटलेले नाहीयेत. शाळेत काय केलं पाहिजे आणि काय नाही हेच काही शिक्षकांनाही माहीत नसतं, किंवा माहिती असूनही ते त्या गोष्टी शाळेत करत असतात. शाळेची खोली जी असते त्या खोलीत जे 10वी पर्यंत घडतं त्यावरूनच पुढे प्रत्येक मुलाचं भविष्यही ठरतं. आता त्या खोलीत सगळं चांगलं घडलं तर पोरांच्या आयुष्यातही पुढे चांगलं घडतं. आता बघा, या एका शाळेच्या खोलीत शिक्षकाच्या खुर्चीवर बसून नेमकं काय सुरू होतं आणि त्यानंतर त्या मुलांचं भविष्यही कसं असेल. अशी अवस्था आहे गाडेगावातील शाळेची. बघा, केव्हापासून झोपलेले सर, केव्हापासून झोपलेले बाळा? बरं, ठीक आहे. आत्ता सरला जाग आलेली आहे. ही आहे जिल्हा परिषद शाळा गाडेगावान. यामुळे विद्यार्थी संख्या जिल्हा परिषद शाळेमधील कमी होत आहे आणि सरांचं लक्ष नाही आहे. तर जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार. शाळा सुरू होऊन काही दिवसच झालेत. शिक्षक लोकही मोठी सुट्टी घेऊन शाळेत आलेत, पण या शिक्षक महोदयांची उन्हाळ्याची सुट्टी घेऊनही झोप झालेली दिसत नाहीये. त्यामुळे थेट वर्गात विद्यार्थ्यांसमोरच टेबलवर पाय पसरून हे शिक्षक झोपलेले पाहायला मिळतात. समोर मोजकेच लहान लहान विद्यार्थी बाकांवर बसलेले आहेत आणि हे शिक्षक महोदय झोपलेले आहेत. त्याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खरं तर एकीकडे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा पट घसरतोय. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आणणं हे आव्हानात्मक झालंय, पण तरीही काही शिक्षक मात्र सुधारण्याचं नाव घेत नाहीयेत. अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांनी बदल घडवून आणलाय. शाळा डिजिटल केल्या आहेत. नवनवीन उपक्रम जिल्हा परिषद शाळेत राबवले जात आहेत. तेथील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये हजारो रुपये फी न भरता दर्जेदार शिक्षण गावातच मिळतंय. त्याचं कौतुकही माध्यमांनी केलंय. मात्र अजूनही अनेक सरकारी शाळांमध्ये असे शिक्षक झोपेतच दिसतात. बरं, पगार सर्वांना सारखाच मिळतो, पण गावाकडच्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाचं भविष्य घडवण्याची जी जिद्द असते ती प्रत्येकामध्ये सारखी दिसत नाहीये. हीच ती शोकांतिका. ग्रामीण भागातील शेतकरी मजूर यांच्या मुलांसाठी जिल्हा परिषद शाळा हाच एकमेव पर्याय असतो, कारण तिथे पैसे लागत नाहीत. खासगी शाळांची फी हजारो लाखोंच्या घरात गेले. शिक्षण दोन्हीकडे दिलं जातं, मात्र दर्जा हा खासगी शाळांमध्ये चांगला असतो असं पालकांचं मत आहे. तेच खाजगी शाळेतील शिक्षक मात्र तुटपुंजा पगारावर असतात. दुसरीकडे सरकारी शाळेतील शिक्षकांना मात्र पगार जास्त असतो, पण शिक्षणाचा दर्जा मात्र अनेक ठिकाणी कसा असतो हे या व्हिडिओतून तुम्हाला दिसून येत आहे. याच शिक्षकांनी ठरवलं तर गरिबांची मुलं देखील मोठी फी न भरता दर्जेदार शिक्षण घेऊ शकतात, कारण ॲडमिशनला पैसे द्यावे लागतात, ज्ञान द्यायला पैसे लागत नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र कमी शिक्षकांनीच ते करून दाखवले. बाकी शिक्षक फक्त आपलं रोजचं येणं जाणं करतात आणि हेच ते दुर्दैव विद्यार्थ्यांचं म्हणता येईल. नुकताच एक अहवाल आला, त्यात अमरावती जिल्ह्यातील 8 जिल्हा परिषद शाळांना कुलूप लावण्यात आलेला आहे. गेल्या 4 वर्षात 17,348 विद्यार्थ्यांनी अमरावती जिल्हा परिषदेमध्ये शाळा सोडलेली आहे. यात प्रशासनाची उदासीनताही दिसून येते. शाळांची अवस्था देखील वाईट आहे. विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा नाहीयेत. गावकरी अनेक गोष्टी म्हणजे मंदिरापासून ते अखंड हरिनाम सप्ताह यासाठी हजारो रुपये काढून देत असतात, पण शाळेसाठी मात्र सरकारची अपेक्षा ते करत दिसतात आणि त्यामुळेच गावातील शाळा वाईट अवस्थेत आहेत. आपल्या गावात काय घडतंय यावर गावकऱ्यांची बारीक नजर असते. प्रेम प्रकरण असो ते भांडण असो, सगळ्यांमध्ये हेच गावकरी लक्ष देतात, आपलं मत मांडतात. अगदी गावचा विषय असेल तर हमरी तुमरीवर येतात. पण त्याच गावातील मुलांना शिक्षण देणारा शिक्षक शाळेच्या खोलीत झोपा काढत असेल तर हेच गावकरी मात्र दुर्लक्ष करतात. त्यातूनच जिल्हा परिषद शाळांमधील खोल्या ओस पडत चाललेल्या दिसून येत आहेत आणि त्याचाच परिणाम गरीब विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर होतोय हेच आहे. एकूणच हा व्हायरल होणारा एक व्हिडिओ आहे. असे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी अशा शाळा आहेत जिथे शिक्षक लक्ष देताना दिसत नाहीयेत. त्याचे व्हिडिओ मात्र समोर येत नाहीत. ते व्हिडिओही समोर येतीलच, पण याविषयी गावकऱ्यांनी लक्ष देणं, प्रशासनाने लक्ष देणं आवश्यक आहे. तुमचंही मत याविषयी कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.